आग्रह करायचा आहे ना, मग तो तोंडावर करा. मी पण इथेच बसून राहणार. तू वै तेजा, जरा जास्त शहाणी आहे तुझी बायको. हा मग चांगलाच एक्सपिरियन्स आहे त्यांना. मागच्या वेळी आमचं भांडण झालं ना. भांडण? ही भांडती का तुझ्या संग? काय का पोरी भांडतेस याच्या सोबत? नाही नाही आजी आजी, तसं तसं भांडण म्हणजे त्या अजिबात भांडत नाही माझ्याशी. हा भांडण म्हणजे ते कसं नवरा बायको मधलं ते मजेतलं भांडण. खरं तर काय झालं, मीच चिडून गेलो होतो बाहेर आणि बाल्कनीत जाऊन झोपलो. पण ह्या पण आल्या माझ्या माग माग आणि बाल्कनीत येऊन झोपल्या, आणि ते पण जमिनीवर भर थंडीत. म्हणून म्हणलं चॅलेंज करू नको तू. हा चल आज चल. आता काय कचरा म्हटलं की तो जमिनीवरच असणार. आजी, तुम्ही मला कचरा म्हणा, तुम्हाला जे म्हणायचंय ते म्हणा, पण जर तुम्ही इथे बसणार असाल ना, तर मी पण तुमच्या सोबत इथेच बसून राहणार. मी पण आज जाणार नाही. कसं आहे ना, माझ्या नातवंडांनी, लेकरांनी, पोरांनी, सुनांनी मला आग्रह केला ना, तर मला नाही म्हणता येणार नाही. उगाच समजू नको तुझ्या हट्टापाय मी घरात येते म्हणून. तेजा लेकरा, तुझ्यासाठी मी घरात येते. चालते चालते. नाहीतर कुणाला वाटल त्यांच्या हट्टापाय मी घरात चालली आहे. नाही नाही आजी तू चल 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 कुठं मला. हा, ये, ये, ये. एक मिनिट. चल. आणि हिला सांग माझ्या नादाला लागू नकोस म्हणाव. हा हा मी सांगतो सांगतो. चल. आणि माझी बॅग मी आणतो ना, मी आणतो. चल तर चल चल. पुष्पे, काय झालं? अगं आज तू माझी जेवणाची आणि औषधाची वेळ सुद्धा विसरली. काय झालं? काय विचार करते? तुमच्या आईचा विचार करते. आईचा विचार? तिचं काय आता? एवढी वर्ष झाली ज्यांनी घराचं तोंड बघितलेलं नाही, इतके सोहळे झाले, त्यांना आमंत्रण दिलं तरी ते आल्या नाहीत. मग आज असं नेमकं काय घडलंय ज्यामुळे त्यांना घरी यावंसं वाटलंय? त्याला कारण कशाला पाहिजे? अगं हे घर तिचंच आहे, मग तिने विचारून कशाला यायला पाहिजे? माई असताना त्या आल्या असत्या ना, तर गोष्ट वेगळी आहे. तर माई घरात नाही, सगळी जबाबदारी त्या वैदेहीवर, आणि अशात त्या आल्यात म्हणजे नक्कीच काहीतरी काळं बिराय. पुष्पा, तू उगाच तुझं डोकं नको चालू. हा, आई घरी येणार होती हे तुला किंवा मला माहिती होतं का? यात कसलं आलं काळं बैर? अण्णासाहेब, या घरात सासूबाईंशी संपर्कात एकच व्यक्ती आहे, माई. कशावरून माईनं त्यांना बोलवलं नसेल? आणि जर माईनं त्यांना बोलवलं नाहीये, मग त्या का आल्यात?
स्वतःच गेले होते ना घर सोडून आश्रमात. मग आता का परत आले? आहे का काही उत्तर? त्या इथं आल्या आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी घडणार आहे. त्यांचं येणं या खूप मोठं राजकारण दडलंय. काय झालंय आजीला? आजी आल्या आल्या अशी बाहेर का जाऊन बसली होती? तुमच्यावर रागवत का होती? तुम्ही काय बोलला काय तिला? ते सगळं मी तुला नंतर एक्सप्लेन करेन. तू तू फार स्ट्रेस घेऊ नको. मी करेन मॅनेज ते खरंच. कराल हो मॅनेज, पण दीदी आजी अचानक कशी काय प्रकार झाली? प्रकट काय प्रकट? आजी आहेत ना त्या तुझ्या. आणि मी तर म्हणते चांगलंच झालं. करेक्ट टायमिंगला आल्यात त्या. टायमिंग? तुम्ही बोलवलं तिला? मी कसं बोलवेन त्यांना? तुम्हाला आजी आहे हे मला आज कळलंय. काय सूचना झाली इथे दीदी? मला जेवढं आठवते म्हणजे ती शलाकाताईच्या लग्नाला आली होती, मग तुझ्या लग्नाला आली होती. आमच्या लग्नाला काही फिरकली पण नाही ती. आता कुठला सोहळा पण नाही, मग का आली असेल ती? त्याच्या खरं सांगू का, तिच्या येण्याचा काही प्रॉब्लेमच नाही. प्रॉब्लेम कसला आहे माहिती का? तिच्या रागाचा. प्रिया, त्याची काळजी नको करू. त्यावर एक सोल्युशन आहे माझ्याकडे. उद्या आजी नक्की खुश होणार. उद्या काय आहे? उद्या विसरलास ना तू? अरे उद्या तुझ्या वडिलांची जयंती आहे आणि ती आपण साजरी करणार आहोत. काय? तुम्ही काय डोक्यावर पडलं काय? मी तुम्हाला किती वेळा सांगितली असलं काय करायला जाऊ नका म्हणून, पण तुम्ही तुमचाच घोट दमटत बसलाय. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? मग ते जर इतरांसाठी एवढं सगळं करत असतात, आपल्या माणसासाठी काहीतरी करायला काय हरकत आहे? मी तर म्हणते उलट चांगलं होईल. त्या निमित्ताने तुमच्या वडिलांच्या आठवणी तरी जाग्या होती. अहो पण हे सगळं करायच्या आधी तुझी इच्छा नाहीये का? अहो आहे ना, आपणच्या जयंतीचा कार्यक्रम झाला तर मला खरंच आवडेल, आनंदच होईल मला. पण माई परमिशन देतील असं वाटत नाही. खर तर बऱ्याच गोष्टी आहेत